नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला कोणता प्रवासाचा नसेल, तर आजचा व्हिडिओ असेल हा स्पेशल रेसिपीचा किंवा आज नॉनव्हेजचा दिवस आहे. आज रविवार आहे, तर आज काय डिश बनवणार आहे आणि कोण बनवणार आहे हे तुम्हाला नक्की दाखवतो. तर इथे आहेत आपले पप्पा आणि आज पप्पा काय बनवणार आहेत हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर पप्पा, आज काय रविवार स्पेशल काय असणार आहे? आज रविवार असल्यामुळे काय मटण बरेच दिवस खाल्लेलं नाही, त्यामुळे मटण आणायचं आहे आज. तर मटण आणलं, ते मटण तुम्ही बघाल कसं बनवलं ते. चला तर आज बघूया मटणाची डिश किंवा मटणाचा कोणता प्रकार आपल्याला बघायला भेटतो आहे जेवणामध्ये. भाकरी मटण. भाकरी मटण, खास भाकरी मटण आहे आज. चला तर पाहूया पूर्ण व्हिडिओ. सर्वात आधी बकऱ्याचं मटण आणलेलं आहे पप्पांनी सकाळी जाऊन, आणि ते आता धुवून नीट त्याच्या फोडी करत आहेत, स्वच्छ करत आहेत. आता इकडे मटण बनवायला सुरुवात करतो आहे आम्ही. झटपट मटण किंवा कमी साहित्यात मटण, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही नाव देऊ शकता. मटण रस्सा. आता इथे टोप ठेवलं आहे आणि त्यात तेल गरम व्हायला टाकलं आहे. आणि इथे साहित्यामध्ये आहे कांदा, टोमॅटो, ही कोशिंबीर आहे, आणि आता इकडे आहे लसूण, अख्खी लसूण थोडी जरा ठेचायची आहे. इकडे आमचे शेफ. तेल पण गरम झालंय, आवाज येतोय. हा खडा मसालामध्ये आहे जी काळी काळी मिरी, मिरी, लवंग, विलायची आणि बडीशेप, आणि ही दालचिनीची साल. दालचिनीची साल आहे. तेजपत्ता हळूहळू. बाहेर वातावरण पण बघा, कोकिळा कशी गू 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 करते. गरमी भरपूर आहे. तुम्हाला आवाज येतोय का माहिती नाही. कांदा टाकला, इथे टाकलाय कांदा. कांदा चांगला फ्राय झाला पाहिजे. चांगला लाल तांबूस होईपर्यंत ढवळत राहायचा, भाजत राहायचं आहे, परतून घ्यायचा. आता टाकलाय कढीपत्ता. काही लोक तेलावर टाकतात, पण ते जळतो. कांदा बघा कसा झालाय, जरा तांबूस सारखा झालाय बघा. म्हणून चाललाय बंगारवाला, त्याचा पण आवाज. हे पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला, ते पाणी नंतर वापरायचं आहे. कारण मटण शिजायला पाणी गरम वापरलं की चांगलं असतं. चिकनमध्ये पाणी नाही गरम वापरलं तरी चालतं. चिकन लवकर शिजतं, मटण लवकर शिजत नाही. मध्ये लावतात, शिट्या काढून घेतात, पण त्याची चव वेगळी आणि डायरेक्ट आपण करतो त्याची चव वेगळी असते. कांदा असा पूर्ण लाल बुंद होईपर्यंत फ्राय करत राहायचं आहे. आणि त्याच्यानंतर टाकला आहे टोमॅटो. टोमॅटोला पण थोडा परतून घ्यायचं आहे. आला लसणाची पेस्ट आहे, घरगुती घरीच बनवलेली आहे. आलं आणि लसूण ते टाकले, ते 1.5 चमचा.
चिकन असेल तर मटण असेल तसं. मटण जास्त असेल तर जास्त टाकायची. आता इथे थोडीशी कोथिंबीर फोडणीसाठी टाकायची. हे आपले घरगुतीच लाल मसाला, हळद, घरगुती लाल तिखट मसाले. तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता. चवीनुसार. ही हळद. आणि थोडा ते मटण मसाला. हा टाकलाय बाजारात जो उपलब्ध असतो तो मटण मसाला. तर ह्याच्यामध्ये टाकायचं मटण. आता हा मसालेदार पूर्ण आपला त्याच्यात मटण मिक्स करून घ्यायचं. रस्सा किंवा काय जे ग्रेव्ही वगैरे बोलाल त्या टाईपमध्ये झालं आहे. आणि त्याच्यामध्ये आता Gravy टाकलं आहे मटण. पाणी टाकायचं नाही आधी. आता हे चांगलं परतत राहायचं. सर्व मसाला जो बनवला होता आपण तो सगळ्या मटणाला लागला पाहिजे असं. हा मसाला नुसत्या मटणात पाणी सुटेपर्यंत तसंच झाकून ठेवायचं. आता हे असंच थोडा वेळ झाकून ठेवायचं. किती वेळ तरी अंदाजे? त्याला पाणी सुटेल. पण ते समजणार कसं? बघत राहायचं. झाकण काढून बघायचं थोड्या वेळाने. हे मटणाला पाणी सुटेपर्यंत असंच झाकून ठेवायचं. मध्ये 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 ढवळायचं. मध्ये उघडायचं आणि ढवळत राहायचं. लागेल म्हणून. हे बघ, पाणी सुटलंय की नाही ते थोडं मध्ये मध्ये बघत राहायचं. कामावर कधी मटण बनवलंय का? कामावर आम्ही पार्टी वगैरे असायची केव्हा तरी, त्यावेळेस सगळे लोक मिळून असे बनवायचे लाकडावरती चूल बनवून. चूल बनवून लाकडावर जेवण. ते कामावर त्यांची किचनसारखं एक रसोईच होती. केव्हा तरी पार्टी अशी व्हायची. ते पैसे काढून की पैसे काढून स्वतःचे स्वतः. स्वतःचे पैसे प्रत्येकाने पैसे द्यायचे आणि ते करायचे. हां. मग तुम्हीच मुख्य होते का जेवण बनवायला? नाही होते दुसरे. आता सगळे रिटायर झाले. ते आता सगळे रिटायर झाले. पूर्वी नारकर, माडी, अजीम शेख असे बनवणारे स्पेशल होते. ते बघून बघून आता आम्ही बनवतो. आता सगळे निवृत्त झाले तर आता सगळे घरी बनवायला लागले. कामावरच्या जुन्या आठवणी. मसाला बघा कसा सगळा त्याला एक जीव झाला आहे. असा एक जीव होईपर्यंत आपण आणि त्याला पाणी सुटेपर्यंत असंच पुन्हा झाकून ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे. हे मटणाला पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण गरम करायला पाणी ठेवलं होतं ते थोडं टाकायचं आहे. अजून आपण वाटण टाकलेलं नाही त्याच्यात. त्याला आधी आमचं शिजायलाच द्यायचं पहिलं, त्याच्या स्वतःचा पर्याय नाही. इथे गोडा मसाला
हा घरगुतीच बनवलेला. मटण शिजल्यानंतर टाकायचा. हे मटण जवळजवळ 20 ते 25 मिनटं असं शिजत ठेवलं होतं. त्यानंतर हा गोडा मसाला टाकला आहे. त्याच्यात ग्रेव्ही तुम्हाला पाहिजे तेवढी असेल तसं वाढवायचं. मटण असेल त्या हिशोबात टाकायचं. पहिला कांदा टाकलेला आहे, थोडा खोबरं खोबऱ्यावरतून मालवणी. काही लोक नाही टाकत खोबरा, काही लोक कांदा आणि टमाट्यातच करतात. पण आपली कोकणातली माणसं ते आम्हाला जमत नाही. हे थोडं पाणी टाकून पातळ केलंय रसा, म्हणजे आपल्याला भाताबरोबर पण खाता येईल आणि याच्याबरोबर भाकरी बरोबर पण खाता येईल. दोन्ही अशा याला. पद्धतीने ते. तुम्हाला फक्त भाकरी बरोबर खायचं असेल तर पाणी कमी टाका. सुकं करायचं असेल तर. ते थोडा वेळ शिजायला द्या. मग मसाला टाकला इथं. थोडा वेळ शिजून त्याच्यानंतर मग तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता मीठ टाकायचं याच्यामध्ये मग टाका. चवीनुसार. आम्ही थोडं टाकलेलं आहे कांद्या. आता हे थोडं मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं टाकू शकता तुमच्या याने. असा कड आलाय बघा मस्तपैकी. थोडा वेळ असाच गरम होत ठेवायचं आहे शिजायला. मटण पूर्णपणे शिजलेलं आहे. आता त्याच्यावर कोथिंबीर टाकून असं झाकण मारून बंद करून ठेवायचं आता. आता हे मटण पूर्णपणे तयार झालेलं आहे. पप्पांच्या हातचं मटण रस्सा किंवा कमी साहित्यात मटण, तुम्हाला जे आवडेल ते नाव देऊ शकता तुम्ही. रंगावरून किंवा वरती जी तर्री आली आहे त्याच्यावरून चविष्टच दिसतंय. तर तुम्हाला आजचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही बनवणार असाल तर नक्की बनवा आणि चव कशी झाली आहे हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. तर तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय. भेटूया लवकरच अशा नवीन व्हिडिओमध्ये.